सूरज कधी कोणाला काय विचारेल याचा काही भरोसा नाही आणि अशीच गोष्ट तो इकडे अभिजितला देखील विचारतोय। तर तो म्हणतो की अभिजित दादा तुम्ही कॉलेज केले ना, मग कॉलेजमध्ये एखादी मुलगी वगैरे तुमचं डोळ्याला डोळे मिळाले, प्रेम झालं, दिवाना झाला, असं काही झालं होतं का? तुमच्या जीवाला जीव देणारी होती? तर अभिजित सांगतो की हो होती। तर का वहिनीसोबतच झालं सगळं, म्हणजे तुम्ही एकाच कॉलनीत राहत होता? तो म्हणला नाही, आम्ही कॉलनी म्हणजे राहत होतो एकत्र। मग सूरज म्हणतो की हां, मग तुमचे डोळ्याला डोळे मिळले असतील, तुम्ही एकमेकांना रोज बघत असाल, तुम्ही दिवाना झाला असाल, ती पागल झाली असेल आणि असं करून तुमच्यात प्रेम झालं असेल आणि मग लग्न लगेच शुभमंगल सावधान। त्यावरती अभिजित म्हणतो नाही असं काही नाही। तेवढ्यात अंकिता म्हणते की मुलींचा लिपसिंगचं काहीतरी होतं ना, तर तो म्हणते हो बारकी आहे ना ती फक्त डा डा म्हणायची, मग ते अड्डा अड्डा व्हायचं। म्हणजे मी तिला असं करेक्ट नाही केलं की तू बाबाच म्हण, डॅडीच म्हण, डॅडाच म्हण, तिला जे म्हणायचं आहे ते म्हणू दे, मग ती डा डा करायची। तर सूरज म्हणतो पण भारी येतं त्या आणि कसल्या बोलते त्या, ती बारकी तर किती बोलते, थांबतच नाही। तर अभिजित म्हणतो हो तिच्या रील्स तर आहेत का नाही व्हायरल होतात, तिला सांगावं लागतं अगं थांब 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 करून। तर अंकिता सांगते मोठी जी आहे ती सेम तुमच्यासारखी दिसते, मग वहिनी हाऊसवाईफच आहेत का? तर अभिजित सांगतो हो हाऊसवाईफच आहे। मग अंकिता म्हणते की त्यांचा तर अभ्यासाचा सगळा वेळ जात असेल, तर ती म्हणते की त्यांना गाण्याची वगैरे आवड नाही का? तर ते सांगतात की नाही, काम करताना तिला फुल ऑन गाणीच लागतात। अशा प्रकारे सूरज हा अभिजितच्या लव्ह स्टोरीसाठी क्युरियस आहे आणि सगळ्यांनाच अभिजितची फॅमिली आवडली। तुम्हाला आवडली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।